नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी मी येथे माझ्याकडे एक ब्लाउज पीसचा कपडा उरलेला होता, त्यापासून मी येथे एक सुंदर अशी पर्स तयार करणार आहे। सुरुवातीला इथे मी या कपड्यावरती आकार आखून घेतलेला आहे। त्यानंतर मी यावरती एक लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची। अशा प्रकारे मी येथे या कपड्यावरती लेस लावून घेणार आहे। दोन्ही साइडला मी अशा प्रकारे क्रॉस मध्ये लेस जॉईंट करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी दोन्ही कपड्यांना लेस अटॅच करून घेतलेली आहे। त्यानंतर मी येथे अस्तर घेतलेले आहे। येथे मी विदाउट कलरचे अस्तर वापरले आहे, कारण आतल्या साइडने आपण लावणार होतो, त्यासाठी मी येथे अस्तरही विदाउट कपडाच घेतलेला आहे, कलर घेतलेला आहे। त्यानंतर मी येथे अस्तर जॉईंट करून घेतलेले आहे। एक्स्ट्राचे जे कापड आहे, लेस आहे, ते मी इथे सर्व कट करून घेतलं आहे। त्यानंतर इथे आपण पलटी करून दाबटीप टाकून घेणार आहोत। दोन्ही कपड्यावरती आपण अशा प्रकारे दाबटीप टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण चारही साइडनी गोल राऊंड मध्ये आपण स्टिच करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित पॅक होईल। दोन्ही कपड्याला मी अशा प्रकारे स्टिच करून घेत आहे। त्यानंतर मी येथे एक चेन घेतलेली आहे। आपल्याला बरोबर त्या कपड्याच्या मापानुसारच चेन इथे लावून घ्यायची आहे। दोन्ही साइडनी आपण अशा प्रकारे चेन जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण दोन्ही कपड्यावरती व्यवस्थित चेन जोडून घेणार आहोत। त्यानंतर मी येथे चेन वरती येथे
टीप टाकून घेत आहे, जेणेकरून आपली चेन व्यवस्थित पॅक होईल आणि निसटणार नाही. त्यानंतर येथे मी अस्तर आतल्या साईडनी घालून डिझाईनचा कपडा बाहेर केलेला आहे. अशा प्रकारे आपली पर्स तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आकार इथे आलेला आहे. त्यानंतर येथे मी गोल्डन कलरचे मोती आणि पांढऱ्या कलरचे मोती असे येथे लावून मी हँडल तयार करणार आहे. त्यासाठी मी येथे सुईमध्ये पांढरा धागा जो आहे तो कडक ते गुंडीचा धागा घेतलेला आहे. त्यामध्ये मी एक पांढरा मोती आणि 6 गोल्डन कलरचे मोती घालून मी येथे हँडल तयार करत आहे. दाखवल्याप्रमाणे हँडल तयार करत आहे. अशा प्रकारे आपली सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे. त्यावरती मी येथे माझ्याकडे छोटे छोट्या काच आहेत, त्या काच लावून मी येथे छान पर्सला न्यू लुक दिलेला आहे. अशा प्रकारे आपली पर्स तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.